नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायलीला जेलमध्ये घेऊन आलेले असतात. त्यावेळेस तिच्याशी ते कॉन्स्टेबल बोलतात, पण तिचं काही लक्षच नसतं. आणि इकडे महिपत, राकेश आणि सचिन यांचं प्रियाशी बोलणं चालू असतं. प्रिया म्हणते, मी आता काय बोलणार आहे यावरती. मला जे करायचं आहे ते मी करून दाखवलं आहे आणि मी सांगितलेली गोष्ट ही कायम लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा आपण 5 जणांची मूठ एकत्र येईल ना, त्यावेळेस आपला शत्रू हा जमिनीत गाडला जाईल. महिपतसुद्धा तिचं भरभरून कौतुक करतो. प्रिया, जे मला बाप जन्मात जमलं नाही ना, ते तू करून दाखवलं आहेस. त्यामुळे खरंच मानलं तुला. नागराजसुद्धा म्हणतो की हो, खरंच मानलं तुला. माझे सगळे शब्द मी माघारी घेतो. खरंच तू ग्रेट आहेस, असं म्हणतो. प्रिया म्हणते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तो आपला खोटा इन्स्पेक्टर शिंदे आणि तो कदम अर्जुनच्या हाती लागणार नाही याची नीट दक्षता घ्या. त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवा. नाहीतर त्याला जास्त पैशाचं आमिष दाखवून सगळा डाव आपल्यावरतीच उलटू शकतो बरं का. आता महिपत, राकेश आणि सचिन तिघेही सोबतच येस मॅडम असं म्हणतात. प्रिया जे जे काही बोलेल ना, त्या सगळ्याला ते सोबतच उत्तर देतात. प्रिया त्यांना विचारते, हे तुमचं काय चाललंय मॅडम. तेव्हा महिपत म्हणतो, अगं तू आम्हाला सगळ्यांना मात दिली आहेस, त्याच्यामुळे आता तू जसं सांगाल ना तसंच आम्ही सगळे वागणार आहोत. आणि तो या दोघांना म्हणतो, अरे बघताय काय, नाचा ना. आणि मग पुन्हा ते आनंदी आनंदाकडे असं म्हणत नाचू लागतो. इकडे अर्जुन जेलमध्ये सायलीला भेटायला येतो. त्यावेळेस सायली त्याला पाहून रडू लागते आणि अहो, तुम्ही किती उशीर लावलात यायला. मला तर वाटलं होतं सगळं संपलं जेव्हा मी तुम्हाला काचेतून पाहिलं होतं. अर्जुन म्हणतो की तू घाबरू नकोस, काहीही संपलेलं नाही. मी आलो आहे ना, तुझ्या बेलसाठी आता मी प्रयत्न करतो. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आता तो सगळ्यांना रिक्वेस्ट करत असतो की मला 5 मिनिट फक्त सायलीसोबत बोलू देत, पण इन्स्पेक्टर त्याला बोलू देत नाही. सावंत इन्स्पेक्टरला पाहून निकम म्हणतात की तुम्ही इथं काय करताय. त्यावेळेस सावंत सांगतात की मी सायली मॅडम आणि अर्जुन सरांना चांगलं ओळखतो. सायली मॅडम असं काही गुन्हा करणं शक्यच नाही आहे, याची मला पूर्णपणे खात्री आहे. तुम्ही प्लीज अर्जुन सरांना थोडा वेळ तरी त्यांच्याशी बोलू द्या. इन्स्पेक्टर निकम नाहीच असं म्हणतात, पण जेलर मॅडम म्हणतात की ठीक आहे, त्यांना बोलू देत त्यांच्याशी. अर्जुन घाईघाईने सायलीच्या मागे जातो आणि सायलीला तिच्या सेलमध्ये टाकलेलं असतं. त्यावेळेस अर्जुन तिला धीर देतो, बायको तू अजिबात काळजी करू नकोस. मला खात्री आहे मी तुला इथून सोडवेलच, पण मला आपल्या बाळाची काळजी वाटते. तो सायलीच्या पोटावरती हात ठेवतो. त्यावेळेस सायलीसुद्धा त्याला धीर देते की 2 जीवांची आहे ना, म्हणून बळसुद्धा दुपटीने वाढलेलं आहे. आता रडायचं नाही तर लढायचं आणि जिंकायचंसुद्धा. आता सायलीच्या डोळ्यामध्ये आत्मविश्वासाची चमक अर्जुनला दिसत असते. त्यामुळे त्यालासुद्धा तिच्या बोलण्यामुळे खूप धीर येतो आणि तो लगेच तिथून निघून जातो. मात्र अर्जुन निघताक्षणी तिथं प्रिया टाळ्या वाजवत येते. सायली तिला पाहून खूप आश्चर्यचकित होते. प्रिया तिला म्हणते की तुझं आणि तुझ्या बाळाचं इथे स्वागत आहे. इकडे अर्जुन हताश होऊन बाहेर बसलेला असतो. त्यावेळेस इन्स्पेक्टर सावंत, आता आपण निघूयात असं बोलतात. अर्जुन खूपच घाबरून म्हणतो की नाही, मी थोडा वेळ थांबतो ना इथे. चैतन्य त्याला समजावतो, तू जितका वीक पडशील तितकं आपल्यासाठी सगळं कठीण होणार आहे. आपल्याला खूप मोठे मोठे चॅलेंजेस आहेत. अर्जुन म्हणतो, सगळं मला मान्य आहे, पण मी थोडा वेळ बसतो ना. सायली प्रेग्नेंट आहे, तिला या वातावरणामध्ये कम्फर्टेबल वाटते की नाही, तिला काही त्रास होतो की नाही, हे फक्त मला बघू देत ना. तेव्हा सावंत म्हणतात की ठीक आहे, मी बोलतो इन्स्पेक्टरशी. इकडे सायलीच्या सेलमधून प्रिया बाहेर येते आणि त्यावेळेस दुसरी कॉन्स्टेबल तिला पाहते. तू इथं काय करतेस असं विचारल्यानंतर प्रिया सांगते की ही इथे आली आहे ना, म्हणून तिला भेटायला म्हणून मी आले होते. ओळखीची आहे ना ती माझ्या. दुसरी कॉन्स्टेबल घाबरूनच म्हणते की हिने खूप हट्ट केला ना, त्याच्यामुळे मी तिला इथे घेऊन आले होते, पण सॉरी, असं पुन्हा होणार नाही. तेव्हा ती दुसरी कॉन्स्टेबल चांगलीच तिला धमकावते, पुन्हा जर कुठला कैदी असं रूल तोडताना दिसलं ना, तर सरळ जेलर मॅडमला सांगेल मी, आणि तू जाग तुझ्या सेलमध्ये लवकर. तेव्हा प्रिया हसत हसतच म्हणते की हो, आणि सायलीला बाय म्हणते. भेटत राहू आपण कॉमन सेलमध्ये. आता कॉन्स्टेबल सायलीकडे जाते आणि तिचे सगळे दागिने तिला काढायला लावते. तिच्याकडे असणारं ते आई नावाचं बॅच ती स्वतः काढायला लागते. तेव्हा सायली तिला थांबवते आणि स्वतःच्या हाताने ते बॅच काढते.
सगळे दागिने ती एक एक करून काढू लागते. आता हे सगळं अर्जुन दुरून पाहत असतो. त्याला हे सगळं पाहून खूपच वाईट वाटत असतं, पण तो हतबल असतो, काहीच करू शकत नाही. आता ती कॉन्स्टेबल सायलीच्या मंगळसूत्राला हात लावते. सायली तिचा हात घट्ट धरते आणि म्हणते की मी मंगळसूत्र काढणार नाही. हे फक्त मंगळसूत्र नाही तर माझ्या सौभाग्याचं लेणं आहे. मी ते काढणार नाही. ती कॉन्स्टेबल सांगते की तुला काढावंच लागेल, तसं रूलच आहे. सायली म्हणते की रूल वगैरे मला काही माहीत नाही, पण हे मी माझ्यापासून दूर करणार नाही. आता अर्जुन ते सगळं पाहून खूप इमोशनल झालेला असतो, पण सायली ठामपणे सांगते की मी काहीही झालं तरी माझं मंगळसूत्र काही काढणार नाही आहे. तुमचे नियम वगैरे काय असतील ते तुमच्याकडेच ठेवा. ती कॉन्स्टेबल रागातच म्हणते, अगं हे नियम काय मी बनवले आहेत का? आणि तुझ्यासारखे असे खूप पाहिलेत, त्याच्यामुळे हे तुला काढावंच लागेल. आता ती जबरदस्ती करू लागते, मात्र सायली तिचा हात सोडायला तयार नसते. दुसरी कॉन्स्टेबल तिथं येते आणि सायलीला रिक्वेस्ट करते की सोडा मॅडम, ते तुम्ही काय बोलत होतात ते मी आत्ता ऐकलं आहे, त्यामुळेच मी तुमच्यासाठी हे घेऊन आले आहेत. हे काळे मणी आहेत, ते तुम्ही आत्ता घाला. तुम्हाला मंगळसूत्र नाही उतरवायचं ना, पण तुमचं मंगळसूत्र सोन्याचं आहे, त्यामुळे तुम्ही हे गळ्यामध्ये नाही घालू शकणार. सायली म्हणते, प्रश्न सोन्याचा नाहीच आहे, प्रश्न फक्त काळ्या मण्यांचा आहे. आणि मग ती काहीही न बोलता त्या कॉन्स्टेबलच्या हातातून मंगळसूत्र घेते आणि स्वतःच्या गळ्यामध्ये घालते. तिचं असणारं मंगळसूत्र ती कॉन्स्टेबलच्या हातावरती ठेवते. हे सगळं प्रिया दुसऱ्या सेलमधून पाहत असते. त्यावेळेस ती मनोमन म्हणते की सायली, आजवर तू माझ्या हातातोंडाशी आलेला प्रत्येक घास हिरावून घेतला आहेस ना, आता तुझ्या बाबतीत सुद्धा तेच होणार. तुलासुद्धा मी कुठल्याच गोष्टीचं सुख कधीच मिळू देणार नाही. आता सायलीला या अशा अवस्थेमध्ये पाहून अर्जुनला फार रडू येत असतं. तो सगळं लांबूनच पाहत असतो. इकडे मधुभाऊ आणि सगळेजण जमलेले असतात. त्यावेळेस मधुभाऊ स्वतःलाच दोष देऊ लागतात. मीच नाकर्ता ठरलो. मी जर आश्रमाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकलो असतो तर सायलीला ही जबाबदारी घ्यावीच लागली नसती. आता प्रतिमा आणि घरातले सगळेच जण मधुभाऊंना समजावू लागतात, पण मधुभाऊ म्हणतात की हे सगळं माझ्याचमुळे झालेलं आहे. सायलीने जर सगळी जबाबदारी तिच्यावरती घेतली नसती तर आज ही वेळ तिच्यावरती आलीच नसती. मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो की तो आश्रम माझ्या मालकीचा आहे, मग त्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक गुन्ह्याची जबाबदारीसुद्धा माझीच आहे. तेव्हा प्रताप मधुभाऊंना समजावतात. कल्पनासुद्धा समजावते की तुम्ही अजिबात या गोष्टीचा विचार करू नका, स्वतःला दोष देऊ नका. पण अजून अर्जुन कसा आला नाही आहे, त्याचा इतक्या वेळामध्ये फोन तर यायला हवा होता ना. अस्मिता तिला समजावते, अगं मम्मा जरा धीर धर, येईल त्याचा फोन, तू काळजी करू नकोस. आता मधुभाऊ स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कबुली देणार म्हटल्यानंतर श्वेता घाबरूनच मधुभाऊंना थांबवते आणि आपण अर्जुनदादांची वाट पाहूयात असं बोलते. पण गौरी काही रडायचं थांबत नाही. ती सारखीच सायलीचं नाव घेत असते. मला सायलीताईला भेटायचं आहे, तिला आत्ताच्या आत्ता बोलवा, असं ती रडू लागते. अश्विन कल्पनाला समजावत म्हणतो की मम्मा, आपण सारखा सारखा दादाला फोन करायला नको, त्याला त्याचं काम करू देत. त्यापेक्षा मी न्यूज चॅनल लावतो आणि त्याने टी व्ही लावल्यानंतर पहिले सायलीच्या अटकेचीच बातमी सगळ्यांना दिसते. ते सगळं पाहून घरातले पुन्हा एकदा खूप घाबरतात. सगळ्या चॅनलवरती एकच न्यूज झळकत असते. गौरी सायलीला टी व्हीत पाहते आणि धावतच टी व्हीकडे जाते. सायलीताई तिथे आहे, मला आत्ताच्या आत्ता सायलीताईकडे जायचं आहे, सायलीताई तू ये ना, असं टी व्हीतल्या सायलीशी बोलू लागते. तिचा हा निरागसपणा पाहून सगळ्यांनाच खूप रडू येतं आणि कल्पना विचारते की ही आत्ता आश्रमामध्येच राहते का. तेव्हा कुसुमताई सांगते की हो, हल्लीच ती आश्रमामध्ये आली आहे, पण सायलीचा तिला खूप लळा लागला आहे. अहो, ती सायलीशिवाय जेवतसुद्धा नाही. आता हे ऐकून सगळ्यांनाच खूप रडू येत असतं. मात्र श्वेताला या सगळ्याचा खूप मनातून आनंद झालेला असतो. कुसुम श्वेताला सांगते की ती कोणाचंच ऐकत नाही आहे, तुझं तरी ऐकते का बघ. तेव्हा श्वेता तिला उचलून बाजूला घेऊन जाते. आता इकडे सगळ्याच कैद्यांना सोडत असतात आणि त्याच वेळेस सायलीलासुद्धा बाहेर काढायला येतात. प्रिया म्हणते, अहो हिला तर कुठेतरी बघितल्यासारखं वाटते. अरे हा आत्ता आठवलं, ही तर सुभेदारांची मोठी सून आहे ना. हिने मात्र खूप मोठा गंभीर गुन्हा केला आहे असं ऐकलं आहे मी, आणि सुभेदारांच्या धाकट्या सुनेने काहीतरी छोटासा गुन्हा केला आणि त्यासाठी तिला खूप मोठी शिक्षा दिली, आणि हिने तर इतका मोठा गुन्हा केला आहे म्हणजे आता ही तर जेलमध्येच सडणार आहे बहुतेक. आणि मोठमोठ्याने
हसू लागते. कॉन्स्टेबलला विचारते, ताई हे मी स्वप्न नाही पाहते ना, हे सगळं खरं आहे ना? म्हणजे ह्या पांढऱ्या निळ्या पट्ट्याच्या साडीमध्ये सायली सुभेदार, अंगावरती एकही दागिना नाही, हिच्या डोळ्यातले अश्रू, हे सगळं खरं आहे ना? म्हणजे मला तर विश्वासच बसत नाही आहे. रोज मी हे स्वप्न बघत होते ना, त्यामुळे मला जरा शंका वाटते आहे. आता सायली गप्प उभं राहून तिचं सगळं बोलणं ऐकून घेत असते आणि प्रियाची वायफट बडबड मात्र चालूच असते. ती सायलीला म्हणते, तुला कसं काय वाटलं गं? म्हणजे तू तन्वी सुभेदार म्हणून सगळीकडे वावरशील आणि सगळ्या सुखांचा उपभोग घेशील आणि मी तुला हे कसं काय करू देईल? आत्ताशी तर तुझ्या दुःखाची सुरुवात झाली आहे आणि तू या जेलमध्ये कशी सडशील मरेपर्यंत याची काळजी मी घेणार आहे. आणि पुन्हा स्वतःशीच मोठमोठ्याने हसू लागते. सायली मात्र रागाने तिच्याकडे पाहत असते. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायली जेलमध्ये सुद्धा प्रियाला चांगली सुनावते आणि त्यामुळे प्रियाची तर बोलतीच बंद होते. इकडे इन्स्पेक्टर सावंतांकडून कळतं की सोनम ही अल्पवयीन होती आणि याचे सगळे पुरावे इन्स्पेक्टर निकमांकडे आहेत. अर्जुनलाही हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण हे असं कसं शक्य आहे, कारण सोनम काही अल्पवयीन नाहीच आहे. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.